नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या धडपडीला यश। भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुरा सर्व्हिस रोडचे काम सुरू। नवापूर शहराच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी आपल्या कामांचा धडाका सुरूच ठेवला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर उड्डाण पुलाखालील सर्व्हिस रोडच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे। शहरातील रस्त्यांच्या समस्या घेऊन नागरिक सतत भरत गावित यांच्याकडे येत असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरत गावित यांनी आग्रही भूमिका घेतली आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। नगराध्यक्षपदी निवडून आल्यापासून जयवंत जाधव हे शहरातील एक काम मार्गी लावण्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत। देवलफळी परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे आणि उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळालाय। भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्षांच्या सक्रिय पुढाकारामुळे रखडलेले प्रश्न सुटत असल्याने नवापूरकरांकडून या कामाचे जोरदार स्वागत होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नमस्कार। नवापूर शहरातील नॅशनल हायवे क्रमांक 6 याचं काम चालू आहे। काम संथ गतीने चालू असल्यामुळे उड्डाण पुलाच्या खाली आजूबाजूला ज्या साईड पट्ट्या आहेत, साईड रस्ता आहे, तो रस्ता पूर्ण न झाल्यामुळे आजूबाजूच्या लगतच्या वस्तीमध्ये पूर्ण धूळ व अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे। म्हणून तिथल्या लोकांच्या आदरणीय भरतभाऊ गावित यांच्याकडे स्थानिक रहिवाशांनी खूप तक्रारी केल्या होत्या। त्या तक्रारीचं समस्या ऐकून मला आदरणीय भरतभाऊंनी सूचना केली की नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत आणि व संबंधित मक्तेदार आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आजूबाजूच्या रस्त्यांचं काम करण्यास तू योग्य ते लक्ष घाल आणि चालू कर। त्यानुसार मी दिनांक 5 जानेवारी रोजी संबंधित डिपार्टमेंटचे पत्रव्यवहार करून सोबत पत्र आपल्याला दाखवित आहे। संबंधित डिपार्टमेंटचे पत्रव्यवहार करून त्यांनी लगेचच त्या पत्राची दखल घेऊन आज रोजी संबंधित रस्त्याचं काम चालू केलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये कोठडा ते वाकीपाड्यापर्यंत नवापूर शहरातून जो नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग जात आहे त्याचं काम पूर्ण करून आजूबाजूच्या रहिवाशांची जी गैरसोय होते ती लवकरात लवकर आम्ही सोडविण्याचं काम हाती घेतलं आहे आणि ते येत्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला कामकाज दिसेल। सोबत आपण जागेवर जाऊन आज व्हिडिओ किंवा फोटो काढून पूर्ण गावासाठी आम्हाला जे आश्वासन दिले ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करण्याचं वचन मी व आमचे उपनगराध्यक्ष, आमचे मोठे बंधू नरेंद्रभाऊ नगराळे आणि आमची पूर्ण टीम लवकरच पूर्णत्वास करू। जय हिंद, जय भारत।